नागपूर धामणा स्फोट प्रकरणी गावकऱ्यांनी आंदोलन केले। तत्काळ मदत द्या गावकऱ्यांनी मागणी केली। आंदोलनात गावकऱ्यांनी रस्ता अडवला। तत्काळ मदत द्या अशी मागणी आता गावकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली। आंदोलनात गावकऱ्यांनी रस्ता अडवलेला आहे। नागपूर धामणा स्फोट प्रकरणी गावकऱ्यांच्या वतीने आता हे आंदोलन करण्यात आले। नागपूर धामणा स्फोट प्रकरणी गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यामध्ये नुकसान झालं त्या संदर्भात तात्काळ मदत द्यावी अशी मागणी या ठिकाणच्या गावकऱ्यांनी केलेली आहे आणि त्यामुळेच त्या अनुषंगानेच गावकऱ्यांनी हा रस्ता रोको केलेला आहे। तात्काळ मदत द्या अशी मागणी केली आहे। आंदोलनात गावकऱ्यांनी रस्ता अडवलेला आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, नागपूरमध्ये आता तात्काळ मदत द्या या मागणीसाठी नागपूर धामणा स्फोटा प्रकरणी गावकऱ्यांनी आंदोलन केलं। काय या संबंधातले सध्या ताजी अपडेट आहेत? अगदीच करण, काल जो नागपूर जिल्ह्यातील धामणा येथे स्फोट बनवणाऱ्या कंपनी स्फोट झाल्यानंतर जवळपास 6 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यानंतर गावकरी जे आहेत ते आज या ठिकाणी संतप्त आक्रमक झालेले या ठिकाणी पाहायला मिळते। नागपूर अमरावती जो महामार्ग आहे त्या महामार्गाला या ठिकाणी गावकऱ्यांनी या ठिकाणी अडवलेला आहे आणि जे शवनिश्चय देण्यासाठी नेण्यात आलेले मृतदेह होते ते गावकऱ्यांनी आज गावात परत आणले। मात्र ते मृतदेह आता कंपनीच्या दारावर आम्ही नेऊन ठेवू, कारण की जोपर्यंत कंपनीचा मालक मृतकांच्या कुटुंबियांना तात्काळ स्वरूपामध्ये मदत देणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही अशी जी आहे ती या ठिकाणी आंदोलकांची गावकऱ्यांची जी आहे ती मागणी आहे। आजच आपण पाहिलं तर याच ठिकाणी घटनास्थळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यासह अनेक लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी भेट दिली आणि प्रशासनाच्या या संदर्भात तात्काळ पाठपुरावा करावा अशी देखील मागणी केली आणि या ठिकाणी कंपनी मालकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। मात्र आता गावकऱ्यांची जी मागणी आहे की तात्काळ स्वरूपामध्ये आम्हाला लेखी स्वरूपात जर मदतीचे आश्वासन देण्यात जर आलं नाही तर हा मृतदेह जे आहे ते कंपनीच्या दारावर आम्ही ठेवू, घरी नेणार नाही असं या ठिकाणी सांगण्याचं आहे। कारण नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।